नमस्कार वायटी फॅमिली। पहा, आपला हा भारत देश आहे ना, अनेक जाती धर्म पंथांनी मिळून बनलेला आपला हा भारत देश आहे। आपल्या या भारत देशामध्ये अनेक जाती धर्म पंथांचे लोकांचे असे वेगवेगळे समाज आहेत। पहा, आणि तसेच पदार्थसुद्धा प्रत्येक जाती धर्म पंथांमध्ये पदार्थसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे असतात। पहा, यांपैकीच आपल्या भारत देशामध्ये एक असा भारतीय समाज आहे, तो म्हणजे आदिवासी भटक्या जमातीतील बंजारी समाज। भारतीय आदिवासी भटक्या जमातीतील बंजारी समाजामधील लोक जेव्हा 100 वर्षापूर्वी अन्नधान्यासाठी म्हणजे अन्न पाण्यासाठी जेव्हा जंगलामध्ये रानावनात भटकायचे, तेव्हा जी रानभाजी त्यांना भेटेल ती रानभाजी ते करून खायचे आणि आपलं पोट भरायचे। पहा, आणि यातीलच एक असा पदार्थ आहे, हा पदार्थ 100 वर्षापूर्वीचा पदार्थ आहे। पहा, आणि हा पदार्थ 100 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने बनवला जायचा तीच पद्धत फॉलो करून आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत। तर वायटी फॅमिली, तुम्हाला भारतीय आदिवासी भटक्या जमातीतील बंजारी समाजामधील 100 वर्षापूर्वीचा हा पदार्थ जर तुम्हाला शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरी कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 8 जून 2024, शनिवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर गाईज, आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे भारतीय आदिवासी भटक्या जमातीतील बंजारी समाजामधील 100 वर्षापूर्वीचा पदार्थ राजगिऱ्याचे घुट। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। अशा पद्धतीचे हे अख्खे काळे उडीद असतात। हे 3 ते 4 तास भिजत ठेवले होते। शक्यतो रात्रभर हे भिजत ठेवायचे आणि मग सकाळी कुकरला उकडून घ्यायचे, पण मी 2 ते 3 तासच भिजत ठेवले होते। आता हे काळे उडीद आणि हे पहा ही आहे राजगिऱ्याची भाजी, हिरवी राजगिऱ्याची भाजी आहे। ही राजगिऱ्याची भाजी आहे ना, 2 प्रकारे मिळतात। पहा, एक लालमध्ये सुद्धा मिळते आणि एक हिरव्यामध्ये सुद्धा मिळते। तर ही हिरवी आहे राजगिरा। हा राजगिरा आहे ना, उपवासाला सुद्धा चालतो। पहा, तोच हा राजगिरा आहे। ही राजगिऱ्याची भाजी आणि हे आहेत काळे उडीद। आता आपण प्रथम काय करूयात, हे राजगिऱ्याची भाजी आहे ना स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेऊयात। तर पहा, स्वच्छ अशी ही 2 ते 3 पाण्याने राजगिरा आपण धुवून घेतलेला आहे। आता ही राजगिऱ्याची भाजी आपण कुकरमध्ये घालूयात। 2 ते 3 तास भिजवलेले हे काळे उडीद, त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या, त्यामध्ये हळद घालायची आहे, तसेच चवीसाठी मीठ घालायचं आहे, पाणी घालायचं आहे, कारण इथे अख्खी उडीद आपण उकडून घेणार आहोत, त्यासाठी पाणी ह्याच्यामध्ये कुकरला जास्त घालायचं आहे, कारण अख्खे उडीद आहेत ना, त्याच्यामुळे पाणी थोडं जास्त घालायचं। पाणी घातल्याच्या नंतर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि कुकरला 5 ते 6 शिट्ट्या देऊन अशा पद्धतीने ही भाजी आपण उकडून घ्यायची आहे। पहा, मी 5 ते 6 शिट्ट्या देऊन कुकरला ही भाजी उकडून घेतलेली आहे। आता ही स्मॅश करायची आहे। मिक्सरला अजिबात फिरवून घ्यायची नाही आहे। पहा, ही भाजी मिक्सरला जर फिरवली तर एकदम ह्याची चव बिघडेल। पहा, त्यासाठी मिक्सरला फिरवून घ्यायची नाही आहे, अशा पद्धतीने ही थोडीशी अशी स्मॅश करून घ्यायची आहे। आता गॅस सुरू करायचा आहे। गॅसवरती कढई तापत ठेवायची। कढई तापली की त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल तापलं की गॅस बारीक करायचा, त्यामध्ये फोडणीला 2 लसणाच्या पाकळ्या, जिरं, कढीपत्ता आणि हिरवा मसाला हा जो वाटलेला आहे, हा हिरवा मसाला फोडणीला घालायचा आहे। आता ह्या हिरव्या मसाल्यामध्ये काय आहे, हिरव्या मसाल्यामध्ये खोबरं, अद्रक, लसूण, पुदिना, हिरवीगार अशी कोथिंबीर आणि हिरवेगार मिरच्या असं सर्व एकत्र मिक्सरला आपण बारीक ब्लेंड करून घेतलेलं आहे। आणि तेच वाटण आपण हे तेलामध्ये फोडणीला घालून छान असे 2 ते 3 मिनटं परतून घेतलेलं आहे। त्यामुळे आता थोडीशी हळद घालायची आहे या फोडणीमध्ये, तसेच कुकरला उकडून घेतलेले काळे उडीद आणि राजगिऱ्याची जी भाजी आहे ती फोडणीला घालायची आहे। थोडंसं वरतून पाणी घालून ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता ह्या राजगिऱ्याच्या घुट्यावरती छान असं झाकण ठेवून
ह्याला 5 ते 7 मिनटं दणदणीत अशी ही उकळी येऊन द्यायची आहे। पहा 5 ते 7 मिनटानंतर ह्या राजगिऱ्याच्या घुट्याला अशी दणदणीत उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये थोडासा ओबडधोबड बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। पुन्हा झाकण ठेवून 2 मिनटं ह्या राजगिऱ्याच्या घुट्याला दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे। नंतर 2 मिनटानंतर गॅस बंद केल्याच्यानंतर पहा अशा पद्धतीने आपलं हे राजगिऱ्याचं घुटं तयार झालेलं आहे। आता हे राजगिऱ्याचं घुटं आपण भाकरीसोबत छान असं गरमागरम सर्व करत आहोत। हे राजगिऱ्याचं घुटं आपण भाकरीसोबत सुद्धा गरमागरम खाऊ शकतो, तसेच भातासोबत सुद्धा आपण गरमागरम खाऊ शकतो। पहा तर गाईज, कसं वाटलं तुम्हाला आजचा हा पदार्थ राजगिऱ्याचं घुटं? आवडलं का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करायला विसरू नका। तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना तर वायटी फॅमिली, आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण हा पदार्थ बनवून पहा। तुम्ही पण ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा भारतीय आदिवासी भटक्या जमातीतील बंजारी समाजामधील 100 वर्षापूर्वीचा हा जो पदार्थ बनवलेला आहे राजगिऱ्याचे घुटं, हे तुम्हाला कसे वाटले ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।